नमस्कार, फॉर्मवाला यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण घेऊन आलो आहे जिल्हा न्यायालय भरतीमध्ये अंतिम उत्तरपत्रिका कधी येईल व किती कट ऑफ लागेल आफ्टर नॉर्मलायझेशनमध्ये, ते आपण समोर पद्धतीने बघून घेऊया। यामध्ये आता सर्वात महत्त्वाचे पॉईंट आहे आपले चापलत्या चाचणी, टायपिंग आणि मुलाखत। या 3 प्रोसेसमध्ये आपली जी प्रोसेस आहे, आपली जी जॉब आहे ती आपल्या हातात येणार आहे। यामध्ये बघायला गेलो आपण तर तुमचे जिल्हा न्यायालय भरती 2024मध्ये एकूण 5647 पदाकरिता जागा। यामध्ये कनिष्ठ लिपिक 1584 जागा, शिपाई हमाल 714 जागा, लघुलेखक 3945 जागा, अशा टोटल मिळून 5647 जागा। यामध्ये कनिष्ठ लिपिकसाठी जर आपण बघितलं तर आफ्टर नॉर्मलायझेशन जे मार्क आहे 26 ते 28 मार्क हे नॉर्मलायझेशनसाठी तुम्हाला लागेल। पण सर्व विद्यार्थ्याचा हाच महत्त्वाचा पॉईंट आहे की सर नॉर्मलायझेशन हे कसं होते। नॉर्मलायझेशनचं एक TCS वाल्याने सूत्र बनवून घेतलं आहे। ते सूत्र मी तुम्हाला पुढील प्रमाणे दाखवत आहे। जसं M1 तुमचे अंतिम गुण सिलेक्ट केला जातं। सर्व शिफ्टच्या 0.1 टॉपर मुलाचे सरासरी गुण घेतात, त्यानंतर सर्व शिफ्टच्या मुलाचे सरासरी गुण घेतात आणि तुमच्या शिफ्टच्या 0.1 टॉपर मुलाचे सरासरी गुण घेतात। असे तुमच्या शिफ्टच्या मुलाचे सरासरी गुण ते काढून घेतात। यालाच आपण नॉर्मलायझेशन असं म्हटलं जातं। हे झालं तुमचं नॉर्मलायझेशन। आता लिपिक पदाकरिता टायपिंगसाठी किती गुण पात्रता आहे याच्यामध्ये बघायला गेलो तर आपण 28 गुण हे टायपिंगसाठी पात्र ठरतील तुम्हाला। आता शिपाई हमालचा कट ऑफ जर बघितला आपण, शिपाई हमालचा कट ऑफ आफ्टर नॉर्मलायझेशन जर बघायला गेलो आपण तर हा कट ऑफ तुमचा 22 ते 23 हा कट ऑफ तुमचा आफ्टर नॉर्मलायझेशन शिपाई हमाल पदाकरिता लागणार आहे। ज्याचे मार्क मी सांगितल्याप्रमाणे असतील त्यांनी समोरची तयारी करायला काहीच अडचण येणार नाही। त्यांनी लवकरात लवकर आपली टायपिंग स्किल टेस्ट आणि शिपाई हमालसाठी चापलत्या चाचणी टेस्ट लवकरात लवकर चालू करावी याची तयारी। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉर्मवाला चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।